आता आपलं इलेक्शन आलंय. हा इलेक्शनला लय लोक काय काय वाटीत. बर मी काय म्हणतो, हा तुला काय घ्यायचं बोल. काय घ्यायचं म्हणजे टीव्हीच घेऊ घरात चांगला. टीव्ही घ्यायचा. हा मस्त टीव्ही बघ, आईश करण्याची. आणि मी काय घेतो, हा. सायकल नाही तर एखादी गाडीच घेतो ना का. मी काय म्हणते त्याच्यापेक्षा आहे ना आपल्याला एक मशीन घ्या कपड्यांची, हा, त्याची एवढं. लय गरज आहे. बायको एक हा. काम कर राव, हा. लिस्टच बनव. हा. तुझी, माझी, हा. पप्पीची, हा. राणीची, हा. तुझ्या आई बापाला बोलून घे. आता ही हा. झाली ना ट्रेन, हा. ट्रेनने घे बोलून परत. हा? हा. काय घाबरलं ना राव? आ, काय करताय? तुम्हाला वाटलं का बिबट्या आला, लंगडा बिबट्या? पडतन पडतन जरा सावकाश बसा. मी एकूण चाललो होतो, हा. ऊसाला पाणी दिलं हा. आणि पुढे आलो. हा. म्हणलं हे कोण लव बर्ड बसलंय? अगं बाई. काय राहतं ते? लव कप्पल बर्ड, प्रेमाची पाखरं. ही प्रेमाची पाखरं, हा कावळा, ही चिमणी. हा प्रेमाची पाखरं. कावळं राहतं का राव? नाही मला दिसलं, म्हणलं कोण आहेत बाबा, एवढं प्रेम, एवढं ह्या वयात देखील एवढं प्रेम करणारी ही माणसं कोण आहेत? बरोबर आहे, जवळ तात्या. पाहिलं तर मग सदाशिव आणि सदाशिवची पाटरी. पाखरीन म्हणलं. काय लय हिशोब चालला होता. तिकडं गाणं ऐकू होतं, मला कोण गाणं म्हणत होतं? ते आपलं सहज गुणगुणत होते हो. इकडं बी आहे ना. गाणं आयला काय तुझ्या बायकोचा आवाज आहे. हा, मग आयला काय नाद नाही लय करायला. परवा पेपरात फोटो आलते, कशाचे? ती गाणं म्हणली होती ना कुठला तरी, त्या गाणं ती म्हणली होती ना तू. अगं अरे तुझी बायको लग्नाच्या आधी कॉलेजला असताना गाणं म्हणलं नाही का, तुझा नंबर आलता. हा, त्या पेपरात फोटो आलेला, आम्ही पाहिला की. बघितलं का आता अरे तुम्ही? तुला सांगतो, सदाशिवला पोरगी बघायला गेलो का, हा. तेव्हा तुझ्या आईने मला आलेल्या म्हणलं पुरीला काय छंद आहे. हा. तर पहिल्यांदा भास्करने आत घातला हात आणि पेपर बाहेर काढला आणि मला म्हणले, हवा का माझ्या पुरीला गाण्याचा आनंद, हे पेपरात नाव आलतं. मग ते आठवलं मला. बरं आणखीन काय विशेष? काय ना, मला तर फक्त माणिक छंद आहे. हा? हा? तुम्ही म्हणला छंद कोणचा आहे? मालिक छंद निर्मल. द्या. खाऊ खाऊ तुम्ही थोबाड तिचा सोडलं. छंद काढता, माझा नाही काढत का? मी ब्रेक घेतलाय मारायचं, तुम्ही घ्या मारून. बरं घ्या. हा तर विशेष महत्वाचं कारण तुमच्याकडे यायचं म्हणजे काय, आता दिवस लागला मावळायला. हा पटकन कधी गेलं पण बिबट्याचं वातावरण तर हा, आहेच. बरोबर आहे. हा सूर्य मावळला, हा. आंध्र पडला. कसला सूर्य आता कसा, आता ऊन लावतो, आता खाली गेला भास्करच्या आला, झाडाच्या आड गेलाय बरं का. जाऊ दे ऐका, हा. आता काय आलंय. आता या शेवंत काकाचं दहाव्याचं तिथं जेवण आहे तवा. हे काय, अरे तुला दुसरं सुस्त का नाही काय? अरे बाबा, पंचायत समितीच्या निवडणुका आल्या, जिल्हा परिषद निवडणुका नाही आल्या का? तात्या तेच तर लिस्ट काढत होतो आम्ही आता. कशाला? मग ते सांगा ना, मग बाकीचं कशाला कशाला? सांगताय? तात्या ते नाही का, आता वस्तू दाखवते तुमची. वाटीत आहेत, हा. वॉशिंग मशीन वाटीतोय, कोणी फ्रीज वाटीतोय. आता आमच्या बघा ना किती मतदान आहे. ही मी, आमची राणीचा हा. भाऊ. हा. राणीचं भाऊचं मतदान इथं कसं येईल? काय काढून घेऊन आता कार्ड गायबाने काय नाही म्हणजे तुम्ही पैसे देऊन मतदान करणार होय? अरे गायबाने ओ, तुम्ही आता फक्त मतदान नाही करायचं. म्हणजे तुम्हाला माहितीच नाही मी कशाला आलोय. कशाला तात्या? अरे पंचायत समितीचं निवडणूक लागलेली आहे आता. हा. आणि पंचायत समितीला आपल्या इकडच्या प्रभागातून कोण उभा आहे? आबाची पोरगी सपना सपना आहे का नाही? हा, हा, ते सपना उभा हाय, आहे. हाय. आणि आबाचा असला दरारा आहे की आजकालच्या पंचकृषीमध्ये आबाच्या विरोधात उभं राहण्याची कोणाची हिंमत हा, नाही. ते तर आहे. ते पण हा आहे. पण मग लक्षात ठेवा, पण एकच माणूस आबाला लढू शकतो, तो म्हणजे तात्या. हा. मग आता आपण काय करायचं आहे का, हा, आपला जो वार्ड आहे पंचायत समितीचा हा प्रभाग, हा. ते आहे राखीव महिलांसाठी. म्हणजे तुम्ही महिला म्हणून. अरे काय पण मी नाही रे, खा तुला हे मग, काय खा. महिलांसाठी राखीव येतो. अच्छा. तर मग गावातली इतकी डॅशिंग बाई जी आबालाच्या तोंडाला तोंड देऊ शकते अशी कुणीच नाही. अख्ख्या गावात फक्त एकच बाई आहे जी आबाच्या तोंडाला तोंड देऊ शकते. कोण? तात्या अरे काय बोलता? तोंडाला तोंड म्हणजे त्याला हे देऊ शकते, टक्कर. टक्कर असं मला नाही, मला वाटलं तोंडाला तोंड ते तालुक्यातले आयटम आली का इकडं? हा, आणि ती एक म्हणजे फक्त मंजुळाबाई. हा? काय येड्यात झाले का काय तात्या? मंजुळाबाई, तुला आबाचं आतलं बाहेरचं सगळं माहितीये. काय? ओ तात्या. अहो म्हणजे तू आबाची तर कामाला होते की नाही, हा. मग आबाचे वीक पॉइंट काय, आबाचे प्लस पॉइंट काय, आबाच्या कुठं ओळखी आहेत, आबाचे कुठं पैसे आहेत, काय आहेत, ह्या घरातल्या माणसांना माहिती हो, असतं. होय, होय, मग त्याच्यामुळे तुला सगळं माहितीये. आबाचे कुठं लफडी आहेत, आबाचं कुठं तालुक्याला काय, सगळं माहितीये. त्याच्यामुळे काय करा माहितीये का, आमचं ठरलंय कोणाचं? आबाच्या विरोधात, म्हणजे आबाची पोरगी ना, तिच्या विरोधात मंजुळाबाईला पंचायत समितीला निवडणुकीला उभं करायची. हा, पण तात्या सोपं आहे का? पैसा पाणी गरीब माणसं आम्ही, करायचे. तुझं काय म्हणणं आहे मंजुळा, बोल.
मला चालतंय की तात्या काय चालतंय पैसे कोण भरल ए रागू नको सदा नका अरे, तुमची गाडी नुसती पैशांवरच अडकती पैसे नाही प्रामाणिकपणे काम केलं ना तर निवडणुकीला पैसे लागत नाही आणि थोडंफार प्रचार लागलं तर हा तात्या आहे काळजी करू नका मंजुळाबाई तुम्ही फक्त प्रचाराला लागा पैशाचं टेन्शन घेऊ नका म्हणजे तुम्ही सगळा खर्च मी करणार हा, मग काय असं द्या ना शब्द राव हा? तुम्ही काय करायचं हा सदा खालच्या इथल्या पोराला घेऊन तिकडं हा? बरं, आणि जवळजवळ 17 गाव असतात पंचायत समितीला सगळ्या गावात जाऊन प्रचार आपल्याला करायचा आहे. चालतंय, हा? चालतंय. चालते लागा कामाला मग उमेदवार मंजुळा चालते तात्या चिन्ह काय ठेवायचं आज चिन्ह तिम्न ते हे देत असतो बाबांनो निवडणूक आयोग देतो चिन्ह हा माझे फॉर्म मध्ये मी तर प्रचार त्यांना सांगणार आहे मी लंगडी आहे ना लंगडा घोडच ठेवा सांगणार आहे मी. चालतंय लंगडा गोळा नका ठेवू एक साधं सोपं गाडव ठेवा हा, चिन्ह चालतं जाऊ का हा, चालतं चला उठा निघा बिबट्या यायचा चालते चालते तात्या तुम्ही पण जा सावकाश हा उमेदवार निघा घरी काय मला उचला अगं बाई 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 बाई